नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर बाहीची तयार उंची आहे 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 11 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या आणि इथं 4 फोल्ड अस्तर घेतलेला आहे, म्हणजे दोघही बाह्यांची आपल्याला सोबतच कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग 11 इंचावरती खूण करून अशा पद्धतीने सरळ रेष ओढून आपण ज्या पद्धतीने रेग्युलर बाहीची कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला रेग्युलर बाहीचे माप टाकून घ्यायची आहेत। तर 11 इंचाच्या बाहीच्या उंचीसाठी कॅप हाईट घेतली 3.5 इंच। त्याच्यानंतर मग कॅप हाईटची खूण करून घेतली आणि त्याच्यानंतर मुंडा किती इंचाचा आहे तर तो आहे 7.5 इंचाचा। तर हा आहे 32 साईजचा ब्लाउज, मुंडा आहे 7.5 इंच आखून घेतला। त्याच्यानंतर मग दंडघेर आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन टाकून घेतलं। तर दंडघेर हा प्रत्येकाचा सेमच येईल असं नाही। त्याच्यानंतर मग जे काही 7.5 इंच मुंडा घेतला त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं आणि बाहीचा ज्या पद्धतीने आपण शेप देत असतो सेम त्याच पद्धतीने 1.5 इंचावरती आणि 1.25 इंचावरती माप टाकून आणि अशा पद्धतीने बाहीचा मध्य सेंटर काढून घेतला आणि आपण जी काही कोपऱ्यापर्यंत बाही शिलाई करतो त्याच्यासाठी सेम ज्या पद्धतीने कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने माप टाकून घ्यायची आहेत। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जी काही ट्रेंडिंग पफ स्लीव्ज आहे तिची माप टाकायची आहेत। त्याच्यासाठी मग बघू शकतात मी 5.5 इंच वरच्या बाजूला एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे कपडा थोडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही 6 इंच किंवा 6.5 इंच घेतलं तरी देखील चालेल, किंवा मग 5 इंच घेतलं, 4.5 इंच घेतलं तर जितका कपडा कमी घेतला तितक्या 1-2 प्लेटा कमी येतील आणि कपडा एक्स्ट्रा घेतला तर तितक्या प्लेटा जास्त होतील। त्याच्यासाठी मग माझ्याकडे जितका कपडा आहे त्या मापानुसार मी 5.5 इंच जी काही रेग्युलर 11 इंचाची बाही आहे तिच्यापासून मी 5.5 इंच इतका एक्स्ट्रा कपडा घेतला। त्याच्यानंतर जो काही मुंडा आणि शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याचा आपल्याला अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे। तुम्ही जी कोणती साईज कटिंग करत असणार तर त्या साईजच्या मापानुसार तुम्ही बाहीची उंची टाकून घ्यायची आणि हीच पद्धत वापरायची आहे। ही बाही जी काही ही ट्रेंडिंग पप्स बाही आहे ही कट करण्यासाठी। तर बघू शकतात अशा पद्धतीने दोघही बाजूंना मध्य सेंटर काढून घेतला। त्याच्यानंतर मग आपण इथं सुद्धा वरच्या बाजूला जो खालच्या बाजूचा मध्य सेंटर घेतला त्याच पद्धतीने इथं सुद्धा हा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जी काही आपली रेग्युलर बाही आहे तिच्यापासून वरच्या बाजूने अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा। दोघही बाह्यांची आपल्याला सोबतच कटिंग करायची आहे। तर हा मी अस्तर 4 फोल्ड करून घेतलेला आहे। बघू शकतात इथं जसा मध्य सेंटर घेतला सेम त्याच मध्य सेंटरचा आपण वरच्या बाजूला सुद्धा मध्य सेंटर घेतलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा जो काही खोलगट भाग आहे तो आपल्याला बाहीच्या ज्या काही प्लेटा वगैरे देऊन झाल्यानंतर मग आपल्याला तो खोलगट भाग कट करायचा आहे। नंतर मग बाहीवरती माप टाकून शिलाई मार्जिन बरोबर ॲड करून आणि बाही आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि दोघही बाह्या आपल्याला वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। बघू शकतात अशा पद्धतीने बरोबर वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मग आपल्याला जे काही आपण एक्स्ट्राचा कपडा कुठून एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथं आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत किंवा मग खडूने आखून घ्यायचे आहेत। आणि बाहीच्या मध्य सेंटरवरती सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी खूण करून घेतली। सेम त्या पद्धतीने 3 खुणा करून घेतल्या आणि बाही कोणत्या बाजूला आपल्याला पुढची साईड येईल ह्या पद्धतीने दोघही बाजूंना खुणा करून घेतल्या आणि दोघही बाजूंचा ब्लाउजचा कडा वेगवेगळा करून आपल्याला आणि शिवून घेतला। त्याच्यानंतर करायचा नाही, डायरेक्ट अशा पद्धतीने मी अस्तरला आतमध्ये शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग जो काही कटवरचा भाग आहे तो कटवर्क बरोबर मी हळूवारपणे पकडत आणि जिथं मोती वगैरे आहेत तिथं मी दाब उचलत आणि हळूवारपणे शिलाई करून घेतली। जेवढा कटवर्क आहे तेवढ्या भागावरती अगदी हळूवारपणे मी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची। अस्तरवरती हाताने छान प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग बाही पुन्हा आपल्याला चेक करून घ्यायची। जिथं कुठे थोडाफार भाग कमी जास्त वाटत असेल तो आपल्याला चेक करून घ्यायचा। त्याच्यानंतर अस्तरच्या किंवा मग ब्लाउजच्या ज्या बाजूने आपल्याला प्लेटा द्यायच्या आहेत तिथं बरोबर मी खुणा आखून घेतल्या। नंतर मग प्लेटांची दिशा ही खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा द्यायच्या आहेत। जिथं आपण खूण करून घेतलेली आहे त्याच्या वरच्या बाजूकडून
अशा पद्धतीने प्लेटांची दिशा खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाच्या ह्या प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। जी काही आपली मध्य सेंटर आहे तिथपर्यंत ह्या प्लेटा मारून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग इकडच्या बाजूला मध्य सेंटर पासून इकडच्या बाजूला प्लेटा द्यायच्या आहेत। बघू शकतात जी काही शेवटची प्लेट आहे ती इथं मारून घेत आहे। मध्य सेंटरला आधी आपण खून करून घेतलेली आहे आणि तिथपर्यंतच आपल्याला बरोबर ह्या प्लेटा मारून घेतल्या आणि त्याच्यानंतर मोजून घ्यायच्या। एका बाजूला किती आहेत सेम तितक्याच प्लेटा दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत आणि यांची दिशा आपल्याला विरुद्ध दिशेने घ्यायची आहे। तर बघू शकतात दोघही बाजूने मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला प्लेटांची दिशा खालच्या बाजूला येईल ही काळजी घेत आपल्याला बरोबर अशा पद्धतीने प्लेटा मारून घ्यायच्या। तर प्लेटांचं माप अगदी एकसारखं ठेवायचं आहे अर्ध्या इंचाचं। त्याच्यानंतर मग मध्य सेंटर पासून पुन्हा मग इकडे अर्धा इंचा माप घेत आणि प्लेटा मारून घेत आहेत। एका बाजूला जितक्या आहेत तितक्याच दुसऱ्या बाजूला सुद्धा यायला पाहिजे, कमी किंवा जास्त होऊ नये ही काळजी घ्यायची। त्याच्यानंतर बाहीच्या जिथं आपण खून करून घेतलेली आहे तिथपर्यंत बरोबर त्या आपल्याला देऊन घ्यायच्या। तर मग अशा पद्धतीने ही बाही आपली जी काही बाही आहे तिच्यावरती प्लेटा देऊन झाल्या। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम याच पद्धतीने प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात प्लेटांची दिशा ही विरुद्ध दिशेने आहे। त्याच्यानंतर मग बाहीच्या कोणत्या बाजूला आपल्याला खोलगट भाग करायचा आहे तिथं अशा पद्धतीने खडूने आधी आखून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तिथं शिलाई करून आणि तो कपडा कट करून घ्यायचा। तर ह्या पद्धतीने लगेचच आपल्याला दुसरी बाही कट करून घ्यायची आणि जोडून घ्यायची आहे। दोघही बाह्या सेम याच पद्धतीने तयार करून घेतल्या आणि फायनली मग तुम्ही त्याचा लुक तुम्ही बघू शकता। ह्या पद्धतीने आपली बाही तयार झाली। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आणि खूप छान अशी ही ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे।